या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। भिसे कुटुंबियांनी रुपाली चाकणकर यांची भेट घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये भिसे कुटुंबियांनी आपली व्यथा मांडलेली आहे। तसंच रुपाली चाकणकर यांना भिसे कुटुंबियांनी एक पत्र सुद्धा दिलंय। डॉक्टरांच्या चुकीमुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पुन्हा एकदा भिसे कुटुंबियांनी केला। दरम्यान सध्या पुणे शहरामधील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनासोबत आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत। दीनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसोबतच इतर पुण्यामध्ये सध्या महिलांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। रुपाली चाकणकर या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत। चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना पेशंटला हे उपचार खरं देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली। त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमुळे यामध्ये पेशंटचा मृत्यू झाला। आता 11 वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक बोलवलेली आहे। याच्यामध्ये राज्य समितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे, डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती आहे। त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल हा आता आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जाईल। त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत, समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील। त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि ह्या सगळ्यांचाच एकत्रितरित्या चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी 12च्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी जरूर। दरम्यान पुण्यामधील तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आणि या घटनेचा चौकशी अहवाल आज येणार आहे। आज दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रकरणावर चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे। यामध्ये हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकरणावर काय माहिती येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। दरम्यान तनिषा भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आलेल्या होत्या, मात्र रुग्णालयानं त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय। तनिषा भिसेंना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे त्यांनी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र त्यानंतर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप करत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं आणि आता त्याच मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल आज येणार आहे। दरम्यान या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। त्या हॉस्पिटलची का चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आपले आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी 4 सक्षम लोकांची टीम चौकशीसाठी नेमलेली आहे आणि लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याचा अहवाल द्यायचा सांगितलेला आहे। तो अहवाल आल्यानंतर निश्चित जेवढी कडक कारवाई त्याच्यावर करता येईल ती करण्याचा प्रयत्न राहील। तर चॅरिटीचा जो नियम आहे की गरीब त्या ठिकाणचे 10% बेड, म्हणजे 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर 10 आणि 400 बेडचं हॉस्पिटल असेल तर 40 बेड हे गरीब लोकांना मोफत उपचारासाठी ठेवलेच पाहिजेत, हा सक्त नियम आहे। आणि त्याच्यानंतर दुसरे 10% बेड हे दुर्बल घटकासाठी आहेत की त्या 10% बेडवर 50% खर्चामध्ये उपचार होऊ शकतात।